तुम्हाला सांग का एक प्रयोग करून पहा घरी गेल्यावर. जीवदशा त्याविषयीच मी सांगितलं. इथे सगळे जीवदशा तुमच्या आजूबाजूला असा हात फिरवला तरी बरेच जीव मेले एवढे वेळात असं केल्याबरोबर. जन्म घेण्याकरता धडपडतायत या वातावरणात. ज्या आईबापांशी त्यांचं कर्म अनुकूल होईल तिथे एका जीवाला प्रवेश पडतो. काही लाख मरतात, काही पुन्हा आपल्या स्थितीमध्ये जातात या वातावरणात. असे अनेक जीव आहेत या वातावरणामध्ये जीव घेण्याकरता हे धडपडतात. एक प्रयोग करून पहा तुम्ही. बाबांनी सांगितलं होतं मला, मी केला होता. एका मडक्यामध्ये दही, गोमूत्र, शेण हे टाकायचं आणि मडक्याचं तोंड चांगलं कपड्याने बांधून उकिरड्यामध्ये पुरायचं. 8 दिवसांनी उचकून पाहायचं काय निर्माण होते बघा तुम्ही. करून पहा. विंचूच विंचू कुठून आले? फक्त वातावरण अनुकूल झालं. तुम्ही काम केलं फक्त वातावरणाच्या अनुकूलतेचं. जीवदशा तयारच होती तिथे. तिला तिथं काय मिळालं? हवा मिळाली फक्त. ही जीवदशा पहा कशा पद्धतीची आहे. जर नीट जर पाहिलं तर. चला आपला विषय काय चालला होता की या वातावरणामध्ये पाणी कुठून आलं काय आलं हे सांगताना मला या वातावरणामध्ये ती पंचमहाभूत आहेत हे सांगण्याकरता मला तेवढं सांगावं लागलं. कशा रूपामध्ये आहे पहा. या वातावरणामध्ये अग्नी आहे. म्हणून तर कधी कधी जंगलाला अग्नी जो लागतो कसा लागतो? तीव्र उष्णतेने सुद्धा अग्नी लागू शकतो. किंवा झाडामध्ये अग्नी आहे, लाकडामध्ये अग्नी आहे, दिसतो का? नाही. अव्यक्त स्थितीमध्ये. म्हणून माचीस खिशामध्ये ठेवून कुठे जाता येतं बिंदास. माणसाला पेटवीत नाही. मग कशा प्रकारे येतो? टायर मधली हवा गेली, गाडीच्या टायर मधली हवा गेली म्हणजे नेमकं काय झालं? हवा नाही का तिथे? सर्वत्र आहे हवा. हवा हवा कुठे येते जाते का? हवा सर्वत्र आहे. हवा नाही म्हटल्यानंतर माणूस जगू शकणार नाही. तशी टायर मध्ये हवा नाही का? मग परत भरायची म्हणजे नेमकं काय करता तुम्ही? कुठे गेली? गेली तर कुठे गेली? तर ती सामान्यात गेली. गेली तर कुठे गेली ती? लाकूड जळाल्यानंतर त्याच्यातला जो अग्नी आहे तो सामान्यात गेला म्हणजे या अव्यक्त मध्ये गेला. त्या व्यापक, सामान्य म्हणजे व्यापक, त्या व्यापकत्वात सामान्यत्वात गेला आणि कार्य करण्याकरता विशेषत्वात येतो. कार्य करण्याकरता विशेषत्वात येतो आणि पुन्हा जातो तो सामान्यात जातो. तशी ही पंचमहाभूत या ठिकाणी आहेत. पहिलीच आहेत. याला सर्गसृष्टी असं म्हणतात. आणि ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितल्यानंतर त्यांनी याच्यात असणारी ही पंचमहाभूत जी सर्ग निर्मिती आहे त्याचं विसर्ग सृष्टी केली. म्हणजे त्याचं पंचीकरण केलं. त्याचं पंचीकरण कसं केलं पहा. पृथ्वी जी आहे, काही वस्तू पहा तुमच्या शरीरामधल्याच पंचीकरण शरीरामधलं पहा. हा जो स्थूल देह आहे हा स्थूल देह 25 तत्वाचा बनलेला आहे. किती तत्वाचा? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. याच्यामध्ये आकाशापासून धरायचं पहिलं पाहिजे तर आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी असं या क्रमाने धरू. तर आकाश जे आहे या आकाशाची 5 तत्व आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह आणि शोक ही आकाशाची 5 तत्व आहेत. वायूची 5 तत्व आहेत. चलन, वलन, प्रसरण, धावन, आकुंचन, प्रसरण, धावन ही 5 तत्व जी आहे. धावणं ही 5 तत्व वायूची आहे. तेजाची 5 तत्व आहेत. पुन्हा क्षुधा, तृषा, आळस आदी आदी अशा प्रत्येकाची आहे. जलाची 5 तत्व आहेत. रक्त, रस, रक्त, मूत्र, श्वेत म्हणजे घाम, शोणित अशा प्रकारची 5 तत्व आहेत. अशी तुमच्या शरीरामध्ये जी अस्थि, मांस आहे, मेद आहे ही पृथ्वीची अशी 5 तत्व आहेत. या अशा 25 तत्वाने तुमचा हा स्थूल देह बनलेला आहे प्रत्येकाचा. नख कशापासून, काय कशापासून शरीराचं ते बारकाईनं तुम्ही पाहून घ्या पंचीकरण. मग हे बनत असताना जेव्हा शुद्ध सोन्याचे दागिने बनत नाही, पंचीकरण पंचमहातत्व ही अपंचीकृत ज्या वेळेला असतात. अपंचीकृत म्हणजे त्याच्या तन्मात्रा आहेत. त्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध त्याला आपण विषय म्हणतो. या स्वरूपामध्ये असतात. सहज स्थितीमध्ये या वातावरणामध्ये असतात. ब्रह्मदेवानं त्याचं पंचीकरण करताना काय केलं?
आता पहा, एखादा पृथ्वीचा भाग आहे, म्हणजे उदाहरणार्थ ही वस्तू आहे, लाकूड आहे, हा लाकूड पृथ्वीचा भाग आहे. तर या ठिकाणी पृथ्वीचं जे जे पृथ्वीमध्ये ज्याच्यामध्ये पृथ्वी स्वरूप जे पदार्थ असतील, प्लास्टिक आहे, पृथ्वी स्वरूप आहे, तर त्याच्यामध्ये 50% भाग पृथ्वी तत्वाचा आहे. कितीचा आहे? 50%. आणि उरलेला 50%मध्ये आप, तेज, वायू आणि आकाश आहे. अवघड आहे का काही? 50% भाग एका तत्वाचा आणि बाकी, मग आता पृथ्वीमध्ये 50% भाग जर पृथ्वी तत्वाचा असेल, बाकी आता पृथ्वीच्या पुढे समजा जलतत्व धरा, जे पातळ रक्त जे आहे त्याच्यामध्ये 50% भाग जलाचा असेल, तर उरलेला 50% भाग कशाचा असेल? बाकी 4 कणांचा असेल. असं 5-5-25 तत्वाचा हा स्थूल देह बनलेला आहे. कसं पंचीकरण केले पहा. त्याच्यामध्ये जो सूक्ष्म देह आहे हा जड आहे, ही सगळी तत्व जड आहे, पण त्याच्यामध्ये असणारा सूक्ष्म तत्व जे आहे, सूक्ष्म देह ज्याला म्हणतात, ज्ञानेंद्रिय आहे. सांगा कोणकोणती ज्ञानेंद्रिय आहे? इथे 4 आहेत. 5वं शोधा तुम्ही समजेल. हे पहा, याला काय म्हणतात? चक्षु, याला श्रोत्र, शास्त्रीय शब्द आहे थोडा. श्रोत्र म्हणजे कान, इथं घ्राण म्हणजे नाक, आणि त्याच्यानंतर जिव्हा, जिव्हा म्हणायची, आणि त्वचा. ही किती झाली? 5 झाली. यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. शाळेत शिकवलं आपल्याला हे सगळं, पण आपण फक्त मार्क मिळवण्यापुरतच त्याचा अभ्यास केला. तिथून पुढे जीवनात उपयोगी पडेल का माहीत नाही, म्हणून पहिले शाळेला नाव होतं जीवन शिक्षण मंदिर. काय नाव होतं? त्या जीवनात तुम्हाला ते शिक्षण उपयोगी पडेल. आता आम्हाला त्याचं काही गरज वाटत नाही, म्हणून शाळेची नावं बदलली आणि पॅकेज घेण्या इतकं शिकतो आम्ही, बाकीच्या गोष्टीशी त्याचा संबंध लावूनच घेत नाही. फक्त चांगलं पॅकेज मिळालं पाहिजे एवढाच उद्देश. जीवन शिक्षण मंदिर राहिलंच नाही. ते जीवनात उपयुक्त पडणारं शिक्षण, अशाच अभ्यासक्रम बनवायचा असतो. पोट भरण्याकरता नाही, नुसता लक्षच नाही कोणाचं त्याच्याकडे, त्या गोष्टीकडे. चला पुढे, तो आपला विषय नाही. दुसरा विषय आता पंचकर्मेंद्रिय आहे. शरीराचा जो काही राजा आहे मेंदू, आपण त्याला म्हणतो, तिथेच कुटस्थ चैतन्य म्हणतात आपल्या शास्त्रीय भाषेत. त्याला मेंदूला कुटस्थ चैतन्य म्हणतात. तो त्या ठिकाणी ज्या वेळेला एखादी पदार्थ हात समोर आला तर त्यावेळेला क्रिया काय घडते? त्या ठिकाणी त्याची शक्ती नसेल, चित शक्ती त्याला म्हणतात, चैतन्याची शक्ती. वृत्ती जड आहे. वृत्तीमध्ये काय आहे? चैतन्य, ती चैतन्याची शक्ती घेऊन वृत्ती नेत्राद्वारे बाहेर पडली, तिला सुद्धा प्राणवायूचं साह्य लागतं, आणि जाऊन त्या पदार्थापर्यंत गेली नुसती, एवढंच काम झालं. गेल्यानंतर त्या पदार्थाला पाहून पुन्हा तिथून ती वृत्ती मागा आली इकडे, आणि मग त्या हिनं निर्णय केला, बुद्धीने निर्णय केला, ही वस्तू काय आहे, तुम्हाला सूचित केलं. ज्ञानेंद्रियांची ज्ञानतंतू त्या ठिकाणी जातात. नेत्रदान म्हणजे त्यात जोपर्यंत जो रसमय पदार्थ आहे, ज्ञानतंतू दृष्टीचे आहे, तोपर्यंतच केलेलं नेत्रदान ती सक्सेस ठरतं. जर ते डेड जर झालं, माणूस मेला, तरी काही काळपर्यंत ती ज्ञानतंतू त्यात असतात. तेवढ्या वेळात डॉक्टरनी येऊन ती इंजेक्शननी फक्त काढून घेतलं जातं, आणि दुसऱ्या आंधळ्या माणसाच्या, दृष्टीहीन माणसाच्या त्याच्यामध्ये रोपण केलं की त्याला दिसू लागतं. ही ज्ञानतंतू, याला ज्ञानेंद्रिय असं म्हणतात. ज्ञानेंद्रिय फक्त संदेश वहनाचं काम करतात. राजापर्यंत काम करायचं, जाऊन सांगायचं हे रे, आणि त्यावेळेला राजा ऑर्डर देतो कर्मेंद्रियांना. कर्मेंद्रिय कोणती? हात आहे, पाय आहे, पुढे बुध आहे, शिश्न आहे, आणि वाणी आहे. वाणी ही 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आहे. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, ही 5 प्राण आहे. अशी काय किती झाली? 5 त्रिक 15 झाली. आणि त्याच्यामध्ये मन आणि बुद्धी किती झाली? कमीत कमी 17 तत्वांचा सूक्ष्म देह आहे. 17 तत्वांचा. ही सगळी जड आहेत बरं का. स्थूल देह जसा जड आहे ना, तशी ही मन, बुद्धी. आपल्याला देह जड वाटणार तर प्राण कवा जड वाटायचं आहे आपल्याला? एवढा तर करार केलाय आपण देहाशी, या सगळ्यांशी. ज्या वेळेला तुम्ही याच्यातून वेगळं निघाल ना,
तुम्हाला सांगते वेगळं निघा आणि मग वेगळं निघून संसार बघा. म्हणजे घर फोडायची कामं नाही केली संतांनी, घर फोडायची कामं नाही केली. याचा अर्थ तात्विक अर्थ आहे. तुमच्या वृत्तीला सांगता, हे वृत्ती या देहापासून जरा वेगळी व्हायला शिक आणि मग तुला अवघी त्रैलोक्य आनंदाची आता होईल. अवघी त्रैलोक्य आनंदाची आता कधी आणि अवघाची संसार सुखाचा करीन कधी, असं आहे तेव्हा. मग आता त्याच्या पुढे काही जणांनी 17 तत्व सांगितले. आता काही जणांनी मन बुद्धी नंतर चित्त न अहंकार घेतलं. अंतःकरणाचे 4 भाग आहेत, त्यामुळे ती झाली 19. आणि कुणी अंतःकरण घेतलं ती झाली 20. कुणी 5 शब्द स्पर्श रूप रसगंध 5 तत्व घेतली, झाली 25. म्हणजे मतभेद नाही. 7-5-3 दशकांचा मेळा हे माऊली ज्ञानोबरायांचं मत आहे. तर 1-3-5 मेळा 25चा हे नाथ महाराजांचं मत आहे. म्हणजे काय त्यांचे 2 पक्ष नाही आहेत, त्यांचे पक्ष 2 नाही आहेत. 84 पर्यंतची तत्व एकनाथी भागवतात सांगितले. अशी करता सगळी टोटल 84. पण ह्या सगळ्यांना आधार असणारं तत्व काय आहे? आत्मतत्व आहे. ते त्याच्याहून वेगळं आहे. साधनांची सार मंत्र बीज हरी, पण आत्मतत्व धरी ही बाकी सगळी अनात्मतत्व आहे का? तर ही त्रिकाला बाधित नाही ना, ही सत्य नाहीत ना, ही भ्रामक आहे. यांना साह्य घ्यावं लागतंय. कोणत्या शक्तीचं? आत्मशक्तीचं. आत्मशक्तीच्या साह्याने यांचे व्यापार चालतात. आत्मशक्ती जर यांच्यात नसेल तर यांचे व्यापार चालणार नाही. ही झाली सूक्ष्म देहाची. कारण देह. कारण देह म्हणजे घन अज्ञान, गाढ निद्रा, सुषुप्ती अवस्था ही कारण देहाची आहे. हा कारण देह या ठिकाणी स्थूल देह आई बापापासून मिळाला. सूक्ष्म देह जो आहे हा ईश्वराने दिला आणि कारण देह तुमचा तुम्ही निर्माण केला. नीट लक्षात घ्या. 13वी कोश कीटकाची आपरी. कोश कीटक त्याच्या नाभीमधून तोंडामधूनच त्या ठिकाणी अशी लाळ तयार करतो आणि असं षटकोनी आकाराचं जाळं विणतो आणि तो त्याच्यात जोपर्यंत राहायचं पुन्हा सगळं ओढून घेतो. त्याच्यासारखं करा. जेवढा विस्तारावायचा प्रपंच तेवढा विस्तारावा आणि पुन्हा आवरून घ्यायला शिका, रिटायर व्हायला शिका. नाही तर मग कंडिशन अशी होईल. कोसल्यामध्ये 3 प्रकारचे कोसले आहेत. एक हा कोसला आहे, त्याला कोसला म्हणलंय की षटकोनी आकाराचं कोपऱ्यामध्ये जाळं विणतो ना, पूर्ण नाभीपासून तंतू त्या ठिकाणी तयार करून आणि पुन्हा कधीही आवरून घेतो तो. त्यालाच ईश्वर म्हणू आपण. ईश्वर सगळी सृष्टी करतो पण पुन्हा आवरून घेतो. तो त्यात अडकत नाही, नित्यमुक्त आहे तो ईश्वर. तसा तो एक आहे. एक आहे ना, असे काटे असतात, बाबळीचे काटे, त्यांचं एक घरट तयार करतो. असे काटे असतात त्याचे. तो एक कोसला आहे. आणि एक जो आहे ना तो त्या ठिकाणी त्रिकूट कोसला त्याला म्हणतात. त्रिकूट कोसल्याने घर सायाचे केले. त्रिकूट कोसल्याने घर सायाचे केले. दोन्ही द्वारे लिंबुनिया आत गुंत गुंत गेले. दोन्ही द्वारे लिंबुनिया आत गुंत गुंत गेले. सावध होई बापा जीवाला. दोन्ही द्वार आगम जाणे येण्याचं जे दार आहे तेच बंद करून टाकलं. मेला आतमध्ये तडफड. पण हा कोसला मात्र शहाण आहे, जो षटकोनी जाळं विणतो. आपल्या वर्ण नाभीपासून तंतू करून जाळं विणतो. पाहिजे तोवर राहतो. ज्या दिवशी नाही का त्याचं घर मोडलं का निघाला दुसरीकडे. जिथं जाईल तिथं बनवतो, जिथं जाईल तिथं मोडतो. हा मुक्त स्थितीत राहतो. मग तुका म्हणे, आता तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाला. काय नाही, आम्हाला घर, आम्हाला घर तिथं आम्ही तयार करू. तुमचं कर्म तयार करतं ते बरोबर ऑटोमॅटिक. पण नित्यमुक्त राहायला शिकलं पाहिजे. असो तर मग अशा पद्धतीनं
जागृती आपला तुमचा जो स्थूल देह आहे त्याची अवस्था ही जागृती, व्यावहारिक जागृती बरं. हे खरे जागे नाही व्यवहार करणारे. जागृती अवस्था म्हणजे खरी जी जागृती येते अशी आहे. ही बाहेर जागे बाहेर आणि आत निजेले हे सगळे व्यावहारिक जागृतीतले म्हणजे स्वप्नातच आहेत खरं म्हणजे. कारण ही नष्ट होणारी आहे ना व्यावहारिक जागृती सुद्धा. जी पारमार्थिक सत्ता आहे, पारमार्थिक जागृती ज्याला म्हणतात ना, म्हणजे त्या अनुसंधानावर राहणं, स्वरूपाकार वृत्तीमध्ये अखंड राहणं, जीवनमुक्त स्थितीमध्ये, विदेहमुक्त स्थितीमध्ये, ती खरी जागृती आहे. झोपलेल्यांना नाही उठवलं, उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता, झोपलेल्यांना नाही, जागे बाहेर आतनी गेले त्यांना म्हटलं उठा जागे वारे आता, उत्तिष्ठत जाग्रत पाप वरांनी बोधत. आता पहा एक अवस्था सांगतोय की या देहाची, स्थूल देहाची अवस्था आहे जागृती, सूक्ष्म देहाची अवस्था आहे स्वप्नावस्था. कोणत्या देहाची आहे? सूक्ष्म देहाची आहे. आणि सुषुप्ती देहाची अवस्था आहे आपलं कारण देहाची अवस्था आहे सुषुप्ती. आणि ही सुषुप्तीच दोन्हीला कारणीभूत आहे. कोणाला? बारकाई नाही का? गाढ झोप आहे, गाढ झोपेत स्वप्नही नाही. इकडे लक्ष द्या माझ्याकडं. गाढ झोपेत काय नाही? स्वप्न बी नाही. आणि गाढ झोपेमध्ये जागृती तर नाहीच नाही, पण स्वप्न सुद्धा नाही. मग या स्वप्नाला कारण सुद्धा निद्रा आहे आणि स्वप्न जागृतीला कारण बी निद्रा आहे, सुषुप्ती अवस्था आहे. जर स्वप्न पडायला सुरुवात झाली तर ती विरळ झाली, झोप विरळ झाली, म्हणून स्वप्न अवस्था आहे. गाढ झोपेत स्वप्नही नाही आणि जर इकडं आली तर जागृतीत आली. म्हणून घन अज्ञान सुषुप्ती हा बीजांकुर भाव म्हणती 15वा अध्याय माऊली ज्ञानोबा सांगतात. तुम्हाला सांगू का म्हणले? जागृती आणि स्वप्न यांना कारण कोणती अवस्था आहे? सुषुप्ती अवस्था. तर मुद्दा आपला असा चालला होता की हे जे पंचीकरण केलं ब्रह्मदेवानं, ही अगोदरच ती त्या ठिकाणी सृष्टीमध्ये ही पंचतत्व विद्यमान होती, त्याचं पंचीकरण करून ही विसर्ग सृष्टी निर्माण केली. आणि त्या दृष्टिकोनातून ते विषय मांडलाय की हे पंचमहाभूतीत प्राण्यांचं जे काही शरीर आहेत, लहान मोठी शरीर, ही आकाशादी पंचमहाभूत शरीर कार्यरूपाने दिसण्यासाठी म्हणून त्यांच्यामध्ये प्रवेश केला असं आपल्याला जरी वाटत असलं तर सुरुवातीपासूनच ती त्या ठिकाणी पंचमहाभूत विद्यमान आहेत कारण रूपानं. आणि प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला असं जर वाटत असेल तर ते त्यांचं अज्ञान आहे. आत्मा गेला गेला ना आत्मा आला आला म्हणते, त्यांचं अज्ञान आहे. आत्मा जात नाही, आत्मा येत नाही. यांची जी सत्ता या सर्वांना पुरवणारा आत्मा नित्य जसाच्या तसा आहे. जनी म्हणी आत्मा आणि सर्व ठाई सदोदितो. म्हणून तर काल सांगितलं की तुम्हाला सर्व अवस्थांची जी जाणीव आहे, बालपणातली, तारुणपणातली, वृद्धपणातली, तर आत्मा सर्व काळ आहे म्हणून तुम्हाला ती जाणीव आहे. मग एक वेळेचा तुमचा प्रसंग आहे याच्यातला, काल्याच्या प्रसंगामध्ये भगवंताच्या लीलामध्ये एक प्रसंग येतो. हा खरंच देव आहे का? कोण? कृष्ण. ही तपासण्याकरता ब्रह्मदेवानं काय केली? ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी कृष्ण आणि बळीराम यांना वगळून, त्यांची गायवास्त्र वगळून, बाकी सगळी गायवास्त्र आणि त्यांचे गोपाळ या सगळ्यांना चोरून सत्यलोकाला घेऊन गेला. हा परमात्मा स्वरूप होता. हा कृष्ण हा सच्चिदानंद रूपाय स्वरूपामध्ये अशा प्रकारचा असलेल्यामुळं यांनी तात्काळ तुझी सृष्टी निर्माण केली. तो म्हणला माझ्या सर्गसृष्टीतले मटेरियल घेऊन तू विसर्गसृष्टी केली. अरे मी स्वतः सर्गसृष्टी निर्माण करणार आहे, तुझ्या विसर्गसृष्टीची मला काही घेणं देणंच नाही. तू माझी अशी किती वेळेला सोडून नेली ना तरी माझ्याकडे त्याचं प्रोडक्शन माझ्या कंपनीत आहे ना सर्गसृष्टीचं. ही पंचमहाभूताचा निर्माता मी आहे. तू या विश्वातली पंचमहाभूत घेऊन ही सृष्टी रचना केली. हे निदर्शनास आणण्याकरता तशीच्या तशी गोपाळ, तशीच्या तशी त्यांच्या गायी, तशी त्यांची वासरं,
तसे त्यांच्या ज्या वापरण्याच्या वस्तू, घोंगडी, काठी, कांबळा हे सगळं जसंच्या तसं झालं. आणि मग ज्या वेळेला ते आपापल्या घरी नित्याप्रमाणे गेले, एक वर्षभर, एक नाही 2 दिवस नाही, एक वर्षभर, एक वर्षाने पाहिलं यांची आता कशी फजिती झाली असेल. ब्रह्मदेवाने पाहिलं तर गोकुळातले व्यवहार जसेच्या तसे चालू होते, तिथे तसेच्या तसे, इथे जसेच्या तसं. मग तो शरण गेला. सांगण्याचं तात्पर्य परमात्म्याचं स्वरूप कसं आहे हे या चतुश्लोकीचारी 4 श्लोकामधला हा आता 34 नंबरच्या श्लोकामध्ये सांगितलं की ही पंचमहाभूतानं हे शरीर निर्माण झालं असं म्हणण्यापेक्षा, आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला असं म्हणण्यापेक्षा, त्या ठिकाणी कारण रूपाने ती अगोदरच विद्यमान आहेत पंचमहाभूत, आणि मी त्यांच्यामध्ये प्रवेश केला किंवा त्यांच्यातून मी बाजूला झालो, काही नाही काही नाही. आत्मसत्ता, मेलेल्या माणसातही आत्मा असतो. अजून आपल्याला आत्मा समजलाच नाही. आणि आत्मा समजणं म्हणजे ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. भजा आत्मदेवा म्हणजे काही तर वस्तू यांनी घेऊन देवाला व्यवस्थापन करायची, तिची पूजा करायची असं नाही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, आणि अखंडित सेवा करा, त्याची सेवा करायला सांगितली. मग काहीतरी वस्तू घेतली नाही पा आत्मान त्याची पूजा करायला सांगितली का? ती काही वस्तू आहे का? जरी तिला एरवी तत्व तिला वस्तू म्हणलंय तरी असं मटेरियल युक्त अशी वस्तू, असं वस्तू या शब्दाचा अर्थ नाही. एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुका आहे अशी जे बुद्धीस पुरे हरणीची ती वस्तू गावी. ती वस्तू गावी म्हणजे अशा वस्तू आहे. तसा आत्मा एक वस्तू आहे का ती तुमच्या हाती द्यायची? त्याच्या पुढचा मग श्लोक आहे, जे सर्व ठिकाणी सदोदित असते तीच आत्मतत्व होय. हेच तत्व जिज्ञासू माणसाने अन्वय आणि व्यतिरेकाने जावनावे. ब्रह्मदेवा, तो अविचल समाधीने या सिद्धांतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यामुळे कोणत्याही कल्पामध्ये तुला कधीही मोह होणार नाही. त्यांनी मागितलं होतं मी सृष्टी निर्मिती करतो, पण केल्यानंतर मला याचा मोह निर्माण होऊ नये. माझ्यापासून झाली, मी होतो म्हणून झाली, हा अहंकार मला होऊ देऊ नको, मी तुमचं काम करतो. ठीक आहे ठीक आहे, मग त्याच्याकरता मला उपदेश करावा लागत. मग या 4 श्लोकांचा उपदेश केला. ही सृष्टी, हिचा निर्माता मी वेगळा आहे, तुला समजू नको, तिच्यापेक्षा वेगळा आहे. हे या 4 श्लोकाच्या चतुश्लोकी भागवतातून सांगितलं. कशा करता? ब्रह्मदेवा करता नाही, ब्रह्मदेवाच्या निमित्तानं तुम्हाला आपल्याला सांगितलं. तुम्ही जी जी सृष्टी निर्माण कराल, तुमची आपली प्रत्येकाची सृष्टी आहे ना, प्रपंचरूपी सृष्टी, तर तिच्यामध्ये मोहित होऊ नका. मोहित होऊ नये याकरता ही चतुश्लोकी चारी भागवत जी आहे ना, ती तुम्हाला उपयुक्त करेल. ओम नमो नारायण श्री ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. नारायण
त्याच्यामध्ये ज्याला महापुराण म्हणतात त्याची 10 लक्षणं सांगितलेली आहेत. जर त्या ठिकाणी नुसतं पुराण असेल किंवा उपपुराण जर असेल तर त्याच्यातली फक्त 5च लक्षणं विद्यमान असतात. पण ज्या पुराणामध्ये 10 लक्षणांनी युक्त असेल तर त्याला महापुराण असं म्हणतात. तर शुकमुनी राजा परीक्षितीला सांगतात की ही सृष्टी निर्मिती करत असताना त्या महापुराणामध्ये बी त्यांचं वर्णन आलेलं आहे. तर ही जी 10 प्रकारची लक्षणं आहेत त्याच्यामध्ये एक आहे सर्ग, दुसरं विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय अशी 10च्या 10 तत्व या भागवत महापुराणामध्ये आहे. यातलं जे 10वं तत्व आहे त्याचं नाव आहे आश्रय तत्व. त्याला ईश्वर परमात्मा असं म्हणतात आणि त्याला अनुरोधून ही अगोदरची 9 तत्व आहे. योग्य ज्ञान होण्यासाठी कधी श्रुतीने, कधी तात्पर्याने, तर कधी प्रत्यक्ष अनुभवाने अन्य 9 विषयांचं महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे. आता याच्यामध्ये ईश्वराच्या या संकल्पानं सत्वरज आणि तमगुणामध्ये विषमता उत्पन्न होते आणि रूपांतर झाल्याने जी आकाशादी पंचमहाभूत, शब्दादी तन्मात्रा म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध, इंद्रिय आताच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सांगितली आणि अहंकार आणि महत्त्व स्वरूप म्हणजे माया, ही विराटाची जी उत्पत्ती त्याला सर्ग असं म्हणतात, सर्गसृष्टी. त्यानंतर ब्रह्मदेवाकडून ज्या चराचर सृष्टी निर्माण होतात त्याला विसर्ग सृष्टी म्हणतात. या दोन्हींचं वर्णन आपलं आत्ताच झालेलं आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ती जी सृष्टी जी आहे एका मर्यादेपर्यंत त्या सृष्टीला स्थिर राखण्यामध्ये भगवान विष्णूंची जी त्या ठिकाणी परमात्म्याची जी शक्ती आहे तिला स्थान असं म्हणतात. तिसरं तत्व स्थान, सर्ग विसर्ग स्थान. स्थान म्हणजे पहा, ज्ञानेश्वरीमध्ये हे तिसरं तत्व माऊली ज्ञानोबा यांनी सांगितलं, मी सर्वत्र विद्यमान आहे अधिष्ठान रूपाने, म्हणून ही पासूची ढेकुळी विरेची ना. म्हणजे पृथ्वीरूपी ढेकुळ आहे, फक्त ढेकुळ आपल्याला मोठं दिसतंय, वरून पाहिलं तर ढेकळापेक्षा मोठं नाही, उंचावरून पाहिलं तर, विमानातून पाहिलं तर केवढंसं दिसतंय. जसं जसं वर जाऊ, उपग्रहातून पाहिलं तर जसं वर जाऊ, तर ही पासूची ढेकळी का विरत नाही. पाणी 3/4 आहे आणि 1/4 पृथ्वीच आहे, तरी पण हे पाणी तिला बुडवीत नाही. त्याचं कारण केवळ त्याच्यात मी अधिष्ठान रूपाने आहे तोपर्यंत. अर्जुनाला सांगितलं युद्ध संपलंय, आता तू रथावरून खाली उतर, युद्ध संपलंय, उतर रथावरून खाली. तो म्हणला तुम्ही पहिल्यांदा उतरा, रथाचे घोडे सोडा, मग मी उतरतो. नाही मी सांगतो तसं कर पहिलं. अर्जुन रथामधून खाली उतरला. भगवंतानी त्या वाटतोर जे हातामध्ये धरले होते 5 घोडे आहेत तर भगवंताच्या रथाला, आणि त्या ठिकाणी चार आहे. आपल्या रथाला 3च आहे. कोणते? सत्वरजतम आहे ज्यांच्या अंगीन, याची कोणी जग वाया गेले, ते आम्हाला कुणीकडे घेऊन जातात, आमचे घोडे आमच्या ताब्यातच नाही. आणि भगवंताचे 4 आहे. ते 4ही जे आहेत तर त्याच्यामध्ये 4था जो आहे तो शुद्ध सत्वगुण आहे. आणि या 4हींनाही त्याने ताब्यामध्ये ठेवलेले. सत्वरजतमध्ये 3ची त्याला जेव्हा जेव्हा गरज पडेल त्यानुसार तो त्या ठिकाणी कार्यकर्ता वापरतो, पण त्याच्या अतीतही म्हणून 4थ्या गुणात येतो. आणि आम्हाला त्या ठिकाणी ही 4थ्या गुणाच्या अवस्थेत आमच्या सद्गुरूंनी नेले. शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, मोठा फिरले बांधिला घाटा, मोठा फिरले बांधिला घाटा.
सांगण्यात आले. अनंत युगाचा देव्हारा, निजबोधाचा मुवारा, औचित भरला वारा या मल्हारी देवाचा. मलहारी म्हणजे मल नावाचा दोष दूर करणारा तो मलहारी. चौथ्या गुणाचं वर्णन त्याच्यात आलेलं आहे. अजून चौथ्या गुणाचं वर्णन एका गवळणीमध्ये आलेले. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, एकी पाणी या मिळोनी जग येते, एकी पाणी या मिळोनी जग येते. चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी, चला चला म्हणती पाऊलकी, ओ आयशा गोकुळाच्या कामाला नाही, आयशा गोपिकाच्या कामाला नाही, आयशा गोपिकाच्या कामाला नाही, आयशा गोपिकाच्या कामाला नाही. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येती पाणी मिळोनी जगजेटी, चेंडू चौगुण खेळती वाळवंटी, चला चला म्हणती पाहू दृष्टी, ओ आयशा गोपिकाच्या कामात राहणारी. चेंडू चौगुणा म्हणजे चौथा गुणातला. गोपाळ कोणता चेंडू खेळत होते? चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी, चौथ्या गुणातला. चौथ्या गुणामध्ये म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडं बस बस तो सच्चिदानंद रूप आहे, त्याला म्हणतात सच्चिदानंद रूप. त्रिगुणाच्या पलीकडं ती तुमचं स्वरूप आहे, हे दत्तात्रेयाचं स्वरूप, ती तुमचं स्वरूप आहे. रजतम सत्वाच्या पलीकडं शुद्ध सत्वगुण. कशा करता विषय चालला होता आपला? जस्ट त्याला लागून कशा करता सांगत होतो की अर्जुन रथावरून खाली उतरला, वागदोर सोडून दिले घोड्याचे आणि भगवंताने रथाच्या खाली उडी मारली, धडधडा रथ पेटला. काय झालं होतं? जोपर्यंत ती सत्ता विद्यमान होती त्या रथावरती, तोपर्यंत ह्या वीरांनी टाकलेली सगळी अस्त्र रथाला स्पर्श करू शकली नाही. आणि भगवत सत्ता खाली आल्याबरोबर त्या ठिकाणी काय झालं? मी या सर्व वस्तूंमध्ये विद्यमान आहे म्हणून पाण्यामध्ये पृथ्वी विरघळत नाही. आणि त्याच्यातली ते स्थान नावाची सत्ता, जी तिसरं सत्ता चालली, सर्ग विसर्ग तिसरी स्थान, 10 दशलक्षणं चालले बरं का. ते स्थान तत्व मी जर त्याच्यातून अधिष्ठान रूपाने जर समजा ते त्याच्यातलं स्थान काढून जर घेतलं तर मग रथ आजही पेटल्याशिवाय राहत नाही, पेटवावाच लागतो. हा रथ पेटवावाच लागतो. जोपर्यंत ते तत्व स्थान तत्व विद्यमान आहे तोपर्यंत. तिसरं तत्व सांगितलं. पहिलं तत्व कोणतं? बोलत चला, सर्ग. दुसरं तत्व विसर्ग, तिसरं तत्व स्थान. त्याच्या पुढे चौथं जे तत्व आहे त्याचं नाव पोषण. म्हणजे भगवंताच्या भक्तांच्यावर जी कृपा होती ना, प्रत्येकावर भगवंताची जी कृपा आहे ना, तसं तर सर्वांचंच पोषण भगवंतच करतो. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती,
निर्मितीच्या अगोदर तुमच्या अन्नाची उत्पत्ती त्या ठिकाणी ज्याने केले ना, कोणी केलेली आहे? स्तनामध्ये आईच्या दूध निर्माण केलं. आणि किती किती त्याचे टेम्परेचर किती मेंटेन कसं ठेवलंय पहा. जास्त थंड असलं तर याला काय होईल? सर्दी होईल. गरम असलं तर कोमल असणारी त्याची त्वचा चटका बसन. किती सूक्ष्मते आहे त्याच्यामध्ये पहा. त्याला सहन होईल त्या जीवाला, त्या देहाला, त्याच्या लहान मुलाच्या तेवढ्या पद्धतीत ती त्या ठिकाणी केलेली. आणि त्या योगानं सर्वांचं जे ते ठिकाणी पोषण होतं ते चौथं तत्व सांगितलं, पोषण तत्व. मन्वंतराचा अधिपती जी भगवत भक्ती आणि प्रजापालन रूप शुद्ध धर्माचं अनुष्ठान करतात त्यांना मन्वंतर असं म्हटलेलं आहे. त्या काळामध्ये प्रत्येक मन्वंतर त्या ठिकाणी एक विशेष प्रकारचा एखादा राजा, चक्रवर्ती, सम्राट असा निर्माण होतो. मग ते त्याला नाव मन्वंतर नाव पडतं. आता वैवस्वत मन्वंतर चालू आहे. जे 14 इंद्र आहेत ना ते मन्वंतरच आहेत. त्या प्रत्येकाला असे 14 मन्वंतर होतात ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये. कृतत्रेता द्वापारकरी एक चौकडी आहे, महायुग याला म्हणतात. अशी 71 चतुर्युगी म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. आणि त्यात 14 मन्वंतर निर्माण होतात. मग असे जे मन्वंतर आहे त्यांचं वर्णन पुराणामध्ये असावं. पुराणामध्ये ज्याला पुराणाची लक्षणं सांगतात त्या पुराणात काय काय पाहिजे? सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण आणि मन्वंतर. त्याच्यानंतर पुढचं तत्व सांगितलेलं आहे, जीवांना त्यांच्या कर्माद्वारे ज्या ज्या वासना होतात ना त्याच्यामुळे तो जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्या वासनेला उती हा शब्द दिलेला आहे. उती, युती नाही आणि आघाडी नाही, उती. पहा आता पुन्हा रिपीट करू आपण. निदान म्हणजे रिपीट करताना नावं लक्षात राहिली तरी, व्याख्या नाही लक्षात आल्या तरी. पहिलं सर्ग, दुसरं विसर्ग, तिसरं स्थान, पोषण, मन्वंतर आणि आताच पहिलं उती. 6 झाले. त्याच्या पुढे वृत्ती म्हणजे उती नाही. म्हणजे त्याला संज्ञा येईल ना, वृत्ती बरोबर आहे. वासना वृत्तीतच निर्माण होते, बरोबर आहे. वृत्ती सुद्धा त्याने निर्माण केली, बरोबर. वृत्ती भगवंताच्या विविध अवतारांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या विविध आख्यानांनी युक्त अशा ज्या कथा आहेत, जे अवतार होतात ना भगवंताचे आणि त्यांच्या कथा सांगाव्या, हे एक लक्षण पुराणाचं सांगितलं. आणि त्याला नाव दिलं त्या तत्वाला ईशानु कथा. ईशानु कथा, ईश्वरच म्हणलं त्यांना. ईश्वर त्याचे अवतार म्हणजे ईश्वराचे अवतार. मग ईश्वराच्या अवताराच्या कथा पुराणामध्ये ज्या आहेत त्याला ईशानु कथा म्हटलं. त्याच्यानंतर योगनिद्रेचा स्वीकार करून भगवंत शयन करतात तेव्हा जीवाचे आपल्या उपाधीसह भगवंतामध्ये लीन होतात. सृष्टीचा क्षय करणं म्हणजे काय? त्यावेळेला ही सगळी जीवसृष्टी कुठे असते तर भगवंत योगनिद्रेमध्ये जातात आणि भगवंतामध्ये ही सगळी सृष्टी भगवंताच्या वृत्तीमध्ये लीन होते. भगवंताच्या वृत्तीमध्ये. आता भगवंत कोणाला म्हणायचं? तुम्ही भगवंता, त्याबद्दल वाद नाही. पण जीवरूपी भगवंतामध्ये आत्मा म्हणून जर पाहिलं तर तुमचा एक छोटा प्रांत आहे आपला. आणि परमात्मा म्हणून जर पाहिलं तर त्याचा प्रांत फक्त मोठा आहे, एवढंच. जसे आपला जो पिंड आहे तसं एक ब्रह्मांड आहे. जे पिंडात आहे तीच ब्रह्मांडात आहे. ब्रह्मांडात आहे तीच पिंडात आहे. पिंड जे असते ती ब्रह्मांडी पसारा, हरवी न सारा व्यर्थ भ्रम. मग ह्याची जशी 4 देह मी तुम्हाला काल सांगितले, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. कारण देह आपला पण बनवलाय कल्पनेनं, आपल्या कर्माने आपण बनवलाय. आणि कारणामधून स्थूल आणि सूक्ष्म देह निर्माण झाले. स्थूल देह आईबापांनी दिला, सूक्ष्म देह ईश्वराने दिला, कारण देह तुमचा तुम्ही निर्माण केला. आणि तो काढण्याकरता ज्ञानरूपी महाकारण देह सद्गुरू तुम्हाला देतात. आणि त्याचा लय झाला रे झाला की स्थूल आणि सूक्ष्माचा लय होतो. पुन्हा महाकारण बी ठेवायचं कारण नाही. ही 4 देह तुमच्या पिंडाचे आहेत, तुमची आहेत. पण त्याच्यात ब्रह्मांडाचे जे 4 देह आहेत ते लक्षात घ्या. विराट स्वरूप आहे.
अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरी तो हा बाळक नंदा घरी. ही अशी अनंत ब्रह्मांड आहे. पाहिजे असतील तुम्हाला तर वरळीला जा आणि त्या ठिकाणी वरळी तारांगण म्हणून आहे तिथे. त्याच्यामध्ये मोठमोठ्या दुर्बिणी आहेत. त्या दुर्बिणीच्या माध्यमामधून तुम्हाला ह्या सगळं तिथं सगळंच नाही ती सगळं म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला आकाशगंगाचं दर्शन होईल. अशी प्रत्येक एक आकाशगंगा या अवकाशामध्ये विद्यमान आहे. प्रत्येक अशी एक आकाशगंगा किती जिथपर्यंत त्यांच्या याची कॅपॅसिटी जाते दुर्बिणीची तिथपर्यंत दिसतात त्याच्या अनंत प्रकारे आहेत. मग हा विराट देह आहे कोणाचा? परमात्म्याचा. आणि त्याच्यातला हिरण्यगर्भ म्हणतात म्हणजे ब्रह्मदेवासारखे जे निर्माण करतात. ब्रह्मदेवाला निर्माण करणारा भगवान परमात्मा तो ब्रह्मदेवाचा, रामाचा, कृष्णाचा आदी आदी जे देह आहे त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. अव्याकृत नावाचा जो विकृती निर्माण होणार नाही असा अव्याकृत नावाचा आणि मूळ माया असे ब्रह्मांडाचे 4 देह आहेत. पिंडाचे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण तसे ब्रह्मांडाचे विराट, हिरण्यगर्भ, हिरण्यगर्भ, अव्यकृत आणि मूळ माया अशी 4 देह आहेत. कशा करता सांगत होता? आपला विषय काय चालला होता? ही 4 देह मला सांगायचं ब्रह्मांडाचे कारण पडलेले. कारण काय पडलेलं आहे सांगा बरं. काय विषय चालला होता त्याच्या अगोदर आपला? त्याला अनुसरून तो विषय आलेला आहे. हा की नेमकं प्रलय होतो म्हणजे काय होतं? तर भगवान परमात्मा या ठिकाणी काय करतात की जीवांचं आपल्या उपाधीसह भगवंतामध्ये लीन होतात. त्याला योग निद्रा असं म्हणतात ना. मग हे योग निद्रेमध्ये ज्या वेळेला जातात भगवान परमात्मा तेव्हा सगळी सृष्टी त्याच्यामध्ये लीन होते. आणि पुन्हा सृष्टी निर्मितीच्या वेळेला पुन्हा ती त्या ठिकाणी उदयाला येते तशीच्या तशी ज्या वेळेला लीन होताना होती. याला एक उदाहरण सांगतो. एखादा माणूस कोमात जायच्या अगोदर जर त्या ठिकाणी पाणी 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 म्हणत असत तर कोमातून बाहेर आल्यानंतर तो त्या स्थितीमध्ये असतो. तो पाणीच मागत असतो. जिकडे तसं सृष्टीपूर्वी निर्मितीच्या पूर्वी लय होताना ज्या स्थितीमध्ये कालच सांगितलं त्या दिवशी आपण इथे असताना आता समजा सृष्टीचा लय झाला तर सृष्टी निर्मितीच्या वेळेला गोती अण्णांचं घर हे भागवत आणि इथं सगळं परिस्थिती फक्त काय होतं डाटा जो आहे ना डाटा मोबाईल मधला डाटा आहे ना डाटा हा बस बाकी काही नाही. चला पुढे. मग याला निरोध असं म्हणतात. योगमायेमध्ये जातात ना आजही भगवंत योगमायेमध्ये होतात जातात. आषाढी एकादशीला काय नाव आहे माहिती तुम्हाला? त्या आषाढी एकादशीला नाव काय आहे? देवशयनी. शाबास. देवशयनी एकादशी. देव झोपतो का? देव जर झोपला तर सगळं झालं ना प्रलय सगळं. देव कसा झोपन? पण तरी सुद्धा देव झोपतो. देवाची झोप म्हणजे तुमच्या आपल्या झोपेसारखी नाही. त्याची झोप पहा कशी आहे. फक्त वृत्तीची तन्मयता एकाग्रता त्याला योग निद्रा असं म्हणतात. योग निद्रा 4 महिने योग निद्रेत असतो. आषाढ एकादशी ही देवशयनी एकादशी आहे आणि कार्तिकी पहिली एकादशी जी येते तिला देव उठणी एकादशी म्हणतात. याला चातुर्मास असं म्हणतात. आणि त्या चातुर्मासाच्या कालामध्ये मोठमोठे महान संत त्यांच्या सानिध्यामध्ये साधकानं वारकऱ्यानं त्या ठिकाणी संतांच्या ग्रंथांचं श्रवण करावं, सत्संग करावा. हा चातुर्मासाचा काळ म्हणजे भगवंताची योग निद्रा आहे. आणि त्या योग निद्रेमध्ये हे सर्व आपण जीव जे आहेत ना त्या ज्या वेळेला सृष्टीच्या लयाच्या वेळेला भगवंत योग निद्रेत जातात. मग त्याला निरोध म्हणतात. मुक्ती नाही बरं का. आता परत ते जागे झाल्यानंतर ही सगळी कोणी सृष्टी निर्माण होणार आहे. फक्त त्याचं नाव आहे निरोध. चला आता आपण पुन्हा मागे जाऊ थोडीशी उजळणी करू. तुमच्या बरोबर माझी बी होईल. पहिलं तत्व पहिलं लक्षण सर्ग, दुसरं विसर्ग, तिसरं स्थान पोषण, त्याच्यानंतर मन्वंतर, ईशानो कथा 6 झाल्या. उती 7 आणि 8वं निरोध. एक कोणतं तरी राहिलं आपलं. उती राहिलं का? मन्वंतर राहिलं. मन्वंतर बी ईशानो कथा राहिलं. बरोबर ईशानो कथा. हा नाही अजून पुढचं पाहायचं का? आपल्या पुढचं नाही अजून पाहिजेच नाही. आपण झालेलंच आपण पुन्हा रिव्हिजन करू. त्याच सर्ग विसर्ग स्थान
पोषण हा ती हा? पोषण झाल्यावर मनवंतर धरा. मनवंतर झाल्यानंतर उती ईशानो कथा किती झाले ते पहा पहिल्यांदा. आणि निरोध किती झाले? 8 झाले पाहिजे. 8 झाले. आणि अज्ञानानं कल्पना केलेलं जे आपलं कर्तृत्व भोक्तृत्व आहे आणि अनात्मभावाचा त्याग करून आपल्या परमात्मरूप वास्तविक स्वरूपाला स्थिर होणं म्हणजे मुक्ती. हे झालं 9वं तत्व. आणि 10वं तत्व परमात्मा आश्रय तत्व. निरोध आणि मुक्तीमध्ये काय फरक आहे पहा आता तुम्ही. निरोध म्हणजे जसं काय सांगितलं, झाडाचं मुळापासून उच्चाटन, मुळापासूनच ही आत्यंतिक निवृत्ती. आणि फक्त खोडापासून झाड तोडून टाकणं ही तात्पुरती निघाली. तसं निरोध म्हणजे फक्त योगनिद्रेत भगवंत आहात तोपर्यंत आराम ह्या सगळ्या जीवसृष्टीचा. त्याच्या योगनिद्रेत हे लीन होतात. सृष्टी निर्माण झाली की यांना जन्माला यावंच लागतंय त्यांच्या वासनेनुसार. वासनेसहित जीवदशा त्यांच्या योगनिद्रेत निवास करत असते प्रत्येक जीवाची. पण मुक्तीमध्ये मात्र काय जी व्याख्या सांगितलेली आहे मुक्तीची ती पहा की त्या ठिकाणी आपण अज्ञानानं ह्या कल्पना करतो. कर्तृत्व भोक्तृत्व मी केलं, माझ्याकरता हे निर्माण झालं, हे माझं आहे अशी कल्पना. आणि ह्या अनात्म भावना आहेत. ह्या आत्मभावना नाही आहे. आणि याचा त्याग करून वास्तविक स्वरूपामध्ये आपल्या वास्तविक स्वरूपाला प्राप्त होणं म्हणजेच मी जीव नसून मी शिव आहे, मी आत्मा आहे, आत्मा ब्रह्म आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे अशा वरती वृत्ती स्थिर होणं याला म्हणतात मुक्ती. देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाच्या द्वारामध्ये एक क्षण जर तुम्ही उभे राहिला तर तुम्हाला 4ही मुक्ती प्राप्त होती. आता ह्या सगुण रूपातल्या त्याच्यात सांगितलेल्या मुक्ती आहेत. कोणत्या कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. आणि एक आद्य शंकराचार्यांनी सार्ष्टी नावाची 5वी मुक्ती मानलेली. माऊलींना ती माहीत नाही असा त्याचा भाव नाही, पण माऊलींना सगुण रूपाचं मार्गदर्शन करायचं असल्यामुळं त्यांनी ही 5वी मुक्ती स्वीकारलेली नाही. आणि मग शंकराचार्यांच्या शिष्यांचं आणि माऊलींच्या शिष्यांचं वारकऱ्यांचं वाद तयार होतो. भूमिका कळली नाही मी एकमेकाला की मग ते म्हणतात 4च मुक्ती वारकरी म्हणतात. आणि आद्य शंकराचार्यांच्या याचा अभ्यास करणारे संप्रदाय म्हणतात नाही 5वी सार्ष्टी नावाची मुक्ती आहे. मायावाद आणि चितविलासवाद हा जो काही भांडण आहे वारकऱ्यांमध्ये आणि शंकराचार्यांच्या याच्यामध्ये असल्याच प्रकारचं भांडण आहे. त्यांच्यासमोर त्यांच्या ग्रंथामध्ये वर्णन करण्याकरता त्यांनी मायावाद अंगीकारलाय. माऊलींना मायावाद मान्य नाही म्हणे. कोण म्हणतं नाही मान्य? दैवी हिशी गुणमयी मम माया दुरत्या या श्लोकावर 7व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकावर वर्णन करताना माऊली ज्ञानोबा यांनी सरळ सांगितलेले मायावाद स्वीकारलेला आहे. जया सद्गुरुता रोपडी जे अनुभवाचे कासे गाडे, जया आत्मनिवेदन तरांडळे आकळले,
येणे उपाय मज भजले ते हे माझी माया मूर्खासारखे आधा हकीम जान खतरे मी. हे वाद व्यर्थ आहे. पंडित तर त्या वादाचं खंडन करतील, पण आमच्यासारखा सामान्य अभ्यासू सुद्धा त्या वादाचं खंडन करील. मायावाद मांडला नाही म्हणे माऊलींनी. पहा ना मायावाद किती ठिकाणी मांडलेला आहे. माया मांडलेली आहे. आद्य शंकराचार्यांनी म्हणे त्या ठिकाणी मायावाद मांडला, सगळा चिदविलासवाद मांडला म्हणे. बघा, आणि माऊलींचा चिदविलासवाद आहे, त्यांनी मायावाद मांडला नाही. मूर्खासारखा त्याच्यावरती बोलत बसतात. चला, आपल्याला त्या वादात पडायचं नाही. उलटा वाद मिटवण्याकरता हे मी तुम्हाला पुरावा दिला. जसा विषय, जी भूमिका असेल मार्गदर्शन करताना, ज्या पद्धतीचा साधक समोर आलेला आहे त्याला मार्गदर्शन करताना त्यांना ते सांगावं लागलं. तसं तर पाहिलं तर माया आहेच कुठे? माया आहे काय विचारायचं झालं तर संसारी जीवाला विचारावं, माया आहे काय? नाही. कशी? हे सगळं मायाच आहे, आणि मायामुळेच झालं. तुम्ही नाही का सांगितलं मायेपासून जग झालं? अरे माया आहे, पण आता सांगू मग त्या मायेचं स्वरूप. तुम्ही मांडली म्हणून त्यांनी सांगितली. त्यांच्या दृष्टीनं माया नाही आहे, ते ब्रह्मच आहे संतांच्या दृष्टीनं. पण काय करावं, तशी तुमची आपली बुद्धी नाही, म्हणून त्यांना स्वीकारावं लागलं. हा तुम्हाला म्हणायचंय ना, हा ठीक आहे ठीक आहे. मग ती स्वीकारली कशा करता? तुम्ही मांडली म्हणून. आता ती काढूनच टाकायकरता स्वीकारलेली आहे का तुम्ही जवळ तिला धरून राहावं म्हणून स्वीकारली नाही? घरातला कचरा तुम्ही एकत्र गोळा केला, तो पुन्हा घरात टाकण्याकरता, घरातून कचऱ्यात टाकण्याकरता. तसं संतांनी स्वीकार मायावादाचा तुमच्या जीवाच्या दृष्टीनं स्वीकार केलाय. वास्तविक माया नाहीच, याला अजातवाद असं म्हणतात. पण अजातवाद पटत नाही म्हणून थोडासा स्वीकारला, त्याला विवर्तवाद असं म्हणतात. रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर, हे स्वीकारलं. आता मायेची व्याख्याच पहा ना. अविद्येची व्याख्या काय? अविद्यायने नावी जे विद्यमानाची नव्हे, हे अविद्याची आपुलेनी अंगे सांगत असे. आपल्या तोंडानं अविद्या सांगते, जी विद्यमान नाही ती अविद्या माया. या मा सा माया, जी नाही ती मायेची व्याख्याच. मृगजळ आहे का? मृगजळाला दिसायला तरी मृगजळ आहे. सशाशी शिंग दिसायला तरी आहेत का? सशाला शिंगच नाही. आता एखाद्याने वर्णन केलं की वांजीच्या पोराचं लग्न होतं आणि त्याच्यामध्ये कासवीचं तूप आहे, कासवीच्या तुपाने पक्वान्न केली. कशाची पक्वान्न केली? कासवीला दूधच नाही तर तिचं तूप होण्याचा प्रश्न पुढे. पक्वान्न आणि वांजीचं पोरगच नाही तर पक्वान्न ते तर राहू द्या बाजूला. हे ह्याला म्हणतात माया. माया म्हणजे आपली कल्पना. मग कल्पना काढून टाकायला काय करावं लागेल? त्याला काय करायचं? कल्पनेचा साप मारायचा म्हणजे नेमकं काय करायचंय? तो नाही असं समजायचंय का बाकी काय उचापती करीत बसायचंय? तो नाही असं समजायचं आहे. माया ही मानलेली आहे, कल्पित आहे. तुम्ही तिला बढावा दिलेला आहे, नाही तर माया नाहीच. चला पुढे. अशा पद्धतीनं दुसरा स्कंद या ठिकाणी पूर्ण झाला. भ्रम झालेला आहे. वा, भ्रम झालेला आहे. परंतु अनुभूतीला येतो लोकांच्या, म्हणून त्यांनी स्वीकारलाय. त्यांच्या अनुभूती ते म्हणतात नाहीच आहे. आता पहा बरं, प्रमाण पाहू आपण. माया विघ्ने भ्रमला करे, माया विघ्ने भ्रमला खरे.
म्हणतो मध्ये म्हणता माया वेगणे कशामुळे ब्रह्माला म्हणले म्हणता मी माझे मी माझं घर मी माझे घरे आणि मी आणि माझं नाही सोडून जर दिलं तर त्याला माया आहे का त्याला नाही ना माया हे मजाची स्तव झाले सगळं परी म्या नाही केले ऐसे जेने जाणितले तो सुटला गा त्याला कशी माया त्याला नाही माया म्हणजे धरली म्हणून माया आहे आणि ज्याला माया धरली ज्याने धरली नाही त्याला विचार बरं माया आहे काय कोणामुळे अस्तित्व आहे मायाला सांगा कोणामुळे नाही कळलं बोला ना कोणीतरी काहीच बोला ना हा बोला कोणामुळे अस्तित्व तुमच्यामुळे माझ्यामुळे म्हणा ना मग ते तुम्ही कल्पलेलं कोणी घालवायचे आपापना घात करू शत्रू झालो मी दावेदारू एखाद्याला खरंच झाडाला बांधलेला असं तो जर म्हणलं का मला सोडवा तर त्याला कोणीतरी सोडवेल हो हे झाडाला आवळे ते सोडवा मला म्हणते याला कोणी सोडायचं सोडलं तरी परत झाडाला आवळे सोडवा मला ज्याचं त्यानेच नाही याला तर म्हणतात आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन संसार याच्याकरता गीतेतला ज्ञानेश्वरीतला 15वा करोनी संसार वावो म्हणजे खोटा संसार हा खोटा आहे असं जर समजून घ्यायचं असं करोनी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो आपली अहंता स्वरूपाच्या ठिकाणी लीन होण्याकरता होवावया अध्यावो 15वा जगत मिथ्या आहे असा निश्चय होण्याकरता आणि स्वरूपावरती आपला अहंकार स्वरूपामध्ये लीन होण्याकरता 15वा अध्यायाचं मग त्याच्यातलं एकच ओवी सांगतो 15वा अध्यायाचं सारच त्या ओवीमध्ये शशशृंग काय मोडावी गंधर्व दुर्ग काय पाडावी व्हावे मग तोडावी खपुष्पती सशीची शिंग काय मोडायची आहेत काय सश्याला शिंग नाही हे जाणायचंय का सशीची शिंग मोडायची गंधर्व दुर्ग काय पाडावे इकडे आकाशामध्ये गंधर्व दुर्ग म्हणजे काय ढगांच्या वेगवेगळ्या रचना सूर्योदयाच्या सूर्यास्ताच्या वेळेला पडलेल्या प्रकाशामध्ये तुम्ही जी कल्पना कराल ती भासू लागते एखादं मंदिरच भासल तुम्हाला एखादा राक्षसच भासल एखादं घरच भासल काही बी भासल तुम्हाला तिथं प्रत्यक्षात तसं आहे का तिथं प्रत्यक्षात ढग आहेत का तसं आहे प्रत्यक्ष तिथं काय आहे प्रत्यक्षात ढग आहेत फक्त पण तुमची कल्पना त्याच्यावर उमटली तुमच्या कल्पनेनं काय काय निर्माण केलं तुमच्या कल्पनेनं जग निर्माण केलं जगच नाही हा खरंच नाही आहे ते ब्रह्म आहे तुमच्या कल्पनेनं आता गंधर्व दुर्ग काय पाडावे काय पाडायचे का ते गंधर्व दुर्गावरचा एक किल्ला आहे असं दिसलं तुम्हाला तुमच्या वृत्तीनं ती त्या किल्ल्याचं स्वरूप धारण केलं आणि तुम्हाला दिसायला लागलं दुसऱ्याला अजून काय दिसत 100 माणसांना जर विचारलं इथं काय दिसतं तर त्यांना तिकडून दुसरं काहीतरी दिसत तिकडच्या अँगलमधून दुसरं दिसल इकडून वेगळं दिसल महाबळेश्वरला जर गेलं ना एकच दृश्य आहे त्या पॉईंटला कुठं एकच दृश्य आहे त्या पॉईंटवरून फोटो काढतात त्या पॉईंटवरून काढतात त्या पॉईंटवरून काढतात आणि जो तिथं नाही ना त्याला दाखवायचे ते फोटो
वा वा वा, काय फोटो आहे, बरेच फिरले तुम्ही. अरे कायचे फिरले बरंच, एकच दृश्य हे 4 अँगलमधून फोटो काढले आणि ते वेगवेगळे वाटतात. वेगवेगळे वाटतात ही तुमची कल्पना आहे का प्रत्यक्षात वेगवेगळे दृश्य एकच आहे? पण 4 अँगल मधून काढलं. तुम्ही माझ्या अंगाने या बरं, माझ्या बाजूने या बरं, मग समजेल तुम्हाला. तुम्ही त्या बाजूने माझ्या बाजूने येईन ना, त्यामुळे तुम्हाला हे विचार पटना माझी. तुम्ही तिकडून माझ्याकडे बघताय, माझ्याकडून या ना जरा, तुम्ही माझ्या वृत्तीत या ना, माझ्या विचारात या ना, संतांच्या विचारात या ना. संतांच्या विचारामध्ये जगत नाही. जगत असलं म्हणजे नाही, ते जरा निश्चय नाही होत, जगत नाही निश्चय नाही होत. मग आहे ना तर मिथ्या आहे असं समज. नंबर 2चा जरी अभ्यास केला तरी होता 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 येईल लक्षामध्ये. सर्व मिथ्या आहे जाणून. काय? सर्व मिथ्या आहे जाणून. वा, सर्व मिथ्या हे जाणोनी शरणली गा देवा शिवा. माया विघ्ने भ्रमला धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून. मिथ्या हे जाणायचं आहे. त्याचा लय अतिरिक्त बी नाही करायचा. मध्ये चतुश्लोकी 4 भागवताचे शेवटी मग ब्रह्मदेवा हे सांगितलेल्या 4 श्लोकातलं ज्ञान अन्वय व्यतिरेकाने समजून घे. अन्वय म्हणजे काय, व्यतिरिक म्हणजे काय पहा. अन्वयाने ब्रह्म सर्वात विद्यमान आहे आणि त्याचा जर व्यतिरेक केला तर त्यांना त्या प्रत्येक वस्तूला स्वतंत्र सत्ता नाही. सर्व वस्तूंना, कल्पित वस्तूंना, दिसणाऱ्या, आपल्याला वाटणाऱ्या त्या वस्तूंना सत्ता कशाची आहे? त्या परमात्म्याची. ती सत्ता नसेल तर त्या वस्तूला स्वरूपच नाही. ते रूप आकार नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. असं अन्वय व्यतिरिक म्हणजे कसं की उदाहरणार्थ ही वस्तू आहे, इथे आपल्याला विचारसागरमध्ये व्यतिरिक आणि अन्वय 2 पद्धती सांगितल्या. ब्रह्मदेवाला तोच उपदेश महाविष्णू करतात की ही वस्तू पाहण्याकरता याच्या भोवतीच्या जेवढ्या वस्तू असतील त्या सगळ्यांचा काय करावं लागेल? व्यावृत्ती करावं लागेल. त्याला बाध असं म्हणतात शास्त्रामध्ये. बाध म्हणजे त्या जेव्हा दिसणार नाहीत ना बाकीच्या वस्तू, विशेषत्वाने इथेच दृष्टी ज्या वेळेला स्थिर होईल आणि ह्या बाकीच्या दिसायच्या बंद होतील ना उघड्या डोळ्यांनी, बरं का. असं आता मला दुसरं काही दिसत नाही. कौरव पांडवांना बरोबर घेऊन ज्या वेळेला गेली, लहान अवस्थेत असताना हे कौरव पांडव, द्रोणाचार्य त्या ठिकाणी गेले. पहिल्यांदाच आले होते ते तिथे. त्यांना त्या राज्याचं शिक्षक म्हणून नियुक्त करावं याकरता त्यांना गुरुजी निवडण्याकरता त्यांच्या मुलाखती चालल्या होत्या. अनेक गुरुजी आले होते त्यांना विद्या शिकवण्याकरता. तर द्रोणाचार्यांना त्यांनी पसंत केलं. आता त्या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन गावाच्या बाहेर गेल्यानंतर एक वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडावरती त्यांनीच त्या ठिकाणी एक पोपट ठेवलेला होता. पोपट तयार केलेला होता मातीचा, उत्कृष्ट. असं वाटेल की खरंच पोपट आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचा कलर बी असा की त्या झाडाच्या पानांना असा मॅच होईल. जर सहजासहजी पाहिलं तर पोपट दिसणार सुद्धा नाही. आणि मग एकेकाला समोर घेतलं, दुर्योधनाला विचारलं, कर्णाला विचारलं, सगळ्यांना विचारलं तुम्हाला झाडावरती काय दिसतं? तर एकाने सांगितलं मला झाडाची पानं दिसतात, एक म्हणला मला फळं दिसतात, कोण म्हणला मला खोड दिसतं, मला झाड दिसतं. फक्त एक अर्जुनच असा होता, तो म्हणला मला फक्त त्या पक्षाचा, पोपटाच्या पक्षाचा डावा डोळा दिसतो. कसं लक्ष पाहिजे, कसं लक्ष आहे पहा. मग ह्या बाकीच्या गोष्टी नव्हत्या का तिथे, पण त्याची त्यांनी व्यावृत्ती केली. दृष्टीमध्ये त्यांना स्थान नाही दिलं. याला व्यतिरिक पद्धत म्हणतात. व्यतिरिकाशिवाय ब्रह्मानुभव नाही. हे जे मोठमोठे विद्वान तुम्हाला जो असा, मला सुद्धा असं संभ्रमणे म्हणतात की एवढे अष्टसात्विक भावाचं वर्णन, ब्रह्मस्थिती, हे सगळं ज्ञानेश्वरी भागवतात, संजयाची अवस्था, अर्जुनाची अवस्था, गौडणींची, गोपाळांची अवस्था, मोठे मोठे विद्वान धर्मामध्ये हे ऐकत असतील तर त्यांना आव्हान आहे माझं, तुम्ही कुठे अडकलात? ते कुठे अडकलात की आम्ही सांगतो तुम्ही कुठे अडकलात. तुम्हाला व्यतिरेक करता येत नाही, अन्यांची व्यावृत्ती करता येत नाही. आणि अन्य वस्तूंची व्यावृत्ती केल्याशिवाय जी एक वस्तू मला दाखवायची तिचा अनुभव येऊच शकणार नाही. यांना जन्मजन्मांतर गेली तरी याला व्यतिरेक पद्धत म्हणतात. यांनी पहिलाच अन्वय शिकले आणि शिष्याला अन्वय सगळं जग ब्रह्मभूत. यांना अनुभव येईल का? ज्यांची अन्वय दृष्टी म्हणजे व्यापक दृष्टी. व्यापक दृष्टीनं पाहताना कसं काय दिसली
बाकीवरची दृष्टी काढून याच्यावर टाकण्याला व्यतिरेक पद्धत म्हणतात. व्यतिरेक पद्धतीशिवाय अनुभवाला पात्र होऊ शकत नाही. आता व्यतिरेकात अडकलेला मी सांगतो, मी बी तुमच्यात आम ब्रह्मास्मीमध्ये अडकले ना तो आपण सगळे. आम्ही फक्त एवढंच, मग गाडी पाहताना जवळ पाहून चालवावी का लांब पाहून चालवावी? गाडीचं शाबास, गाडी चालवत नाही त्याचं उत्तर आहे जवळ पाहून चालले. काय बघा अशी चालली तो अशी चालवणार तो. सिग्नलला कळेल कसा? साईडला घ्या पोलीस म्हणून, मग वर बघून. हे जवळ पाहणारा ऍक्सिडेंटला कारणीभूत होती. तिकडून तुमच्यासारखाच असा खाली पाहून चालणार जवळ पाहणार असावा. दोन जवळ पाहणारे आले का गाड्या ठोकल्याच. कळते का मी काय म्हणतोय? ती काळे बाबा अशी गाडी चालवते आणि तिकडून माझी गाडी आली, मी बी अशीच चालवते आम्रमासमी. दोन्ही गाड्या टक्कर, ऍक्सिडेंट. आता तुमच्यासारखे दीर्घदृष्टीवाले महात्मे म्हणजे लांबचं पाहणारे, आणि मध्ये काय कोंबड बिरड आडवं गेलं किंवा तू कुत्रा आडवं गेलं का झालं ना ऍक्सिडेंट. गाडी पाहणारांनी जवळ पाहून चालवावी ते लांब पाहून चालवावी. जाऊ द्या, एक वेळचा माझा अनुभव सांगतो. पंढरपूरच्या वाणीमध्ये आम्ही थोडंसं मागं राहिलो पालखीपासून. रस्ता क्रॉस करताना मध्ये जर समजा डिवायडर जर नसेल आणि तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे, डिवायडर असल्यावर काय करतो माणूस, एका बाजूला पहिला अर्ध लक्ष देतो, मध्ये जातपर्यंत तिकडून पाहण्याची काही आवश्यकता नाही. आणि पुन्हा अर्ध्यातून पुढे जाताना अर्ध्यातून मग तिकडून येणारी वाहनं पाहून पलीकडे जातो. आता डिवायडर नाही तरी बी तशीच पद्धत अवलंबतो ना. मध्येपर्यंत जाऊन काही लोक थांबतात अर्धा रस्ता क्रॉस करून आणि नंतर पुढचा अर्धा क्रॉस करतात. काही प्रॉब्लेम नाही, डिवायडर नसू द्यावी. पण याच्यामध्ये बी एक घोटाळा होते, तुमच्या लक्षात ठेवावं. माझ्यासारखाच इकडं पाहून अर्ध्यापर्यंत आणि तिकडं पाहून अर्ध्यापर्यंत माझ्यासारखाच समोरून एकच होत होता आणि मीही तसाच चाललो होतो. आम्ही दोघं एकमेकावर आदळून ऍक्सिडेंट झाला. आता कसं पाहावा हे मला सांगताच येत नाही. तुम्हालाच समजलं तर बघा कसं काय. आता कसं सांगू हे सांगण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. कशी दृष्टी असावी हे सांगताच येणार नाही. ज्याची त्यांनी ती तयार करून घ्यायची. त्याला सहजपणा म्हणतात. सहज दृष्टी, सहज बरं का. सहज दृष्टी कशी असते ती विशेष नाही. सहज दृष्टी विशेषही नाही, विशेष नाही आणि व्यापक बी नाही, लांब बी नाही आणि जवळ बी नाही. सहज दृष्टी. गाडी सहज दृष्टीने चालवा लागते. सहज दृष्टीने. ही सहज दृष्टी. तुम्हाला एखादं कर्म सहज कधी होणार? सहज कधी होणार? ती जर परिपूर्णपणे अंगी पाळलं तर ती सहज होणार. ती सहज असेल ना. आता तुम्हाला सहजमध्ये काहीच प्रतिबंध नाही. तुम्ही सहज क्रिया साधली. एका ताईला सहज क्रिया साधली. काय की एकावर एक 4 हंडे, हातामध्ये बकरी, कडेवर छोकरी, मैत्रिणीशी बोलते आणि तरी पण बॅलन्स डळू देत नाही आणि वरचा हंडा पडू देत नाही. ही सहज स्थिती आहे. पाण्या निघाली गोजिरी, लक्ष ठेवून दोघा घरी, चाले मोकळ्या पदरी परिलक्ष तेथे. पोहायला तुम्ही एकदाच शिकले. 20 वर्ष पोहण्याचा संबंध माझा आला नाही. आणि मित्राबरोबर आम्ही फिरायला गेलो तलावामध्ये आमच्या धरणामध्ये आणि एखादी मला दिलं लुटून सहज मजाकमध्ये. मग पोहणं विसरलोय मी 20 वर्षामध्ये? अजिबात नाही. ऑटोमॅटिक मी पोहला. त्या ठिकाणी 20 वर्ष अभ्यास नाही तरी बी बरोबर पोहून बाहेर आलो. सायकल चालवायला शिकलो होतो आणि एक जण म्हणले मला जायचं होतं 5 किलोमीटर, सायकल आहे बा आमच्याकडे, जा घेऊन. मला आधी भ्रम झाला होता, आता आपण 20 वर्ष सायकल चालवली नाही, जमल की नाही आणि बघू तर खरं जमते की नाही. अवकाळची विसरलोच नव्हतो राव. ही सहज स्थिती आहे बरं का. सहज आहे ते ब्रह्म आहे. सहज म्हणजे व्यापक. सहज नाही बरं का. हा वा वा वा. हा सुंदर श्लोक सांगितला आणि तोही विशेष करून मला माहितीतला सांगितला. प्रमाण देताना कीर्तनकाराला ते प्रमाण माहीत असावं. नेहमीच्या पद्धतीने त्यालाही त्याचा उच्चार करता येईल असं द्यावं. काही साथीला माणसं अशी उभी राहतात की ते त्यांनाच पाठ असतं, दुसऱ्या कोणाला माहीत नाही आणि त्याचं त्यांनी विसरावा आणि त्याला कोणी सांगावं. तेव्हा अशी प्रमाणे कधी म्हणू नाहीत
की जेणेकरून ती वक्त्याला माहीत नसते. आता बरं झालं तुम्ही मला माहीत असलेलं काढलं. आता ह्या भागवतामधला हा श्लोक आहे का, अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तैसे घेऊ, किंवा जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वांनी केवी जेवी, मनोनी बाळका जैशी निदावी धनुर्धरा. त्या बालकाला ती पक्वांना देऊन उपयोग नाही, तैशी कर्मी दया अयोग्यता, त्याच्या प्रती निष्कर्मता कधी प्रकटच करू नये. त्या अजून कर्म करायलाच योग्य नाही आणि त्याला सांगितली निष्कर्मता तर त्याला पटणार नाही ती. तसं साधनाचा अधिकारी आहे, प्रत्येक साधनाचा एक अधिकारी आहे. तो त्याच श्लोकामध्ये सांगितला, उत्तम सहजावस्था. उत्तम पुरुष जो आहे ना त्याला सहस्थिती असते. कशी? तो यांना माणसं स्त्री पुरुष समजतच नाही, त्यामुळे त्याला विकारवृत्तीमध्ये निर्माणच होणार नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद ब्रह्ममंगळ ही वैष्णवाची सहज अवस्था आहे. तो ब्रह्मरूपतेनेच जगत पाहतो, त्याला जगत दिसतच नाही, त्याला ब्रह्मच दिसतं. ही सहज अवस्था आहे. उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यानधारणा. मध्यम स्वरूपात आपण मोडतो, आपला निश्चय नाही ब्रह्म आहे सगळं म्हणून. पण कधी कधी आहे, वैष्णव मेळाव्यामध्ये आहे, अखंड हरिनाम सप्ताहात आहे, भागवत कथेत आहे, मग आपण मध्यमात मोडतो, मध्यम बघतो. म्हणून त्याची साधना ध्यानधारणा सांगितलेली आहे. आणि मध्यमा ध्यानधारणा आणि पूजा अधमाश्च. जो अधम असेल ना तर त्याला पूजा अर्चा सांगावी. पूजा अर्चा करत जावा, हरिपाठ करत जा, रामकृष्ण हरी म्हणा. हा कुठं बसतो माहिती आहे का? उत्तम पुरुषाला मार्गदर्शन कशाचं आहे? महावाक्याचं मार्गदर्शन आहे. आणि जो त्या ठिकाणी तुमचा ही वाचेची साधना करणारा 3 नंबरमध्ये बसतोय, अधममध्ये बसतोय, त्याला तीच साधना सांगावी. एकाला माळ घालण्याचा प्रसंग आला, कसं तरी बोलता बोलता एकाला तयार केलं राव. तीच म्हणतंय मला अनुग्रह नको बरं का. नाही म्हणलं मी त्या अनुग्रहामधला नाही आहे म्हणलं. मी ते आपल्याला पटतही नाही त्यांचं, ते अंगात काय येतं काय, मी त्याच्यातलं नाही. मी आपलं वारकरी संपला साधं महाराज तुम्हाला नाही सांगत ते म्हणलं. आपलं रामकृष्ण हरी, मग आपल्याला तेच पटतं म्हणून. आणि घातली माळ रामकृष्ण हरी सांगू बरं का. हां, त्याच्यानंतर सहज एका कार्यक्रमामध्ये अशी गाठ पडली. मी चालत असताना ते साईडला उभं होतो, मी त्याच्याकडं पाहिलं सुद्धा नाही. पाहिलं होतं त्यांना, पण न पाहिल्यासारखं केलं. त्यांनी मुद्दाम माझ्याशी बोलावं याच्याकरता बरं. आणि थोडासा असं पुढे गेल्यानंतर ती काय म्हणते माहिती का, तिकडून काय म्हणते तो बरं का, त्याचा भाव पहा बरं का. आणि दुसऱ्याच दिवसाची घटना आहे फक्त ही. पहिल्या दिवशी असं घडलं होतं, दुसऱ्याच दिवशीची घटना आहे बघा त्याचा स्वभाव. होय मी ऐकलंय, मलाच म्हणता येत नाही, पण होय हे काय आहे, काय याचा अधिकार काय? महावाक्य श्रवणाचा अधिकार आहे काय? याचा गुरुवर गुरु म्हणून भाव बसणार नाही, त्याला रामकृष्ण हरी सांगितल्याशिवाय पर्यायच नाही राव. ते तरी जमल काय याला रामकृष्ण हरी, तर महावाक्याचा बोध करावा. आणि तर धरून घाले ते खुशाल माळा द्या अनुग्रह, आम्हाला सांगता काय? हे तेवढ्या मूर्ती तयार झालेली, पुन्हा दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी काढून टाकतील ती ठेवायची नाही, ठेवणारच नाही. तुम्हाला वाटलं असेल तो साधूचा उदारपणा होता, पण त्यांचं एक स्वतंत्र सामर्थ्य होतं, त्यामुळं टिकून राहत होते. पण त्याच्यानंतर आहे ना, ते ज्या वेळेला त्यांनी महात्म्याने देह ठेवला, त्याच्यानंतर संप्रदायामध्ये वजा 30% काय काय माहिती. आम्ही सगळीकडे महाराष्ट्रात फिरतो, हे असे धरून आणलेले तुम्ही बळच संप्रदाय वाढवायला निघाले. कशाला अनुग्रह घेतला तर बायकोने घेतला होता म्हणून घेतला म्हणजे नाही. बरं असतं यांचं मुमुक्षत्व जागृत झालेलं आहे. यांना सुटावं वाटलंय का तर तुम्ही आणलं माळा घातला यांना. आणि हे काय दिवे लावायचे, काय दिवे लावणार आहे? निदान बाबा महाराज असं म्हणायच्या ऐवजी काहीतरी म्हणावं का नाही? होय होय ही भाषा यांच्या ठिकाणी गुरुभाव निर्माण होईल आणि यांना अनुभव येईल काय? आणि तर धरून निस्तीन घालायला मला. आणि ठरवलं तर तुम्ही कसंही घेऊन द्या. त्यांना जर श्रीपाद बाबाच्या कृपेनं जर अर्धा तासाच्या आत नाही तयार केलं, अर्धा तास काय लागत आहे?
20 मिनिटात नाही तयार केलं तर कथा सांगायचं परमार्थ काय सांगायचं सोडून देईल. पण आम्हाला माझ्या आयुष्यात मी असे कोणाला तयार नाही केलं बळच कधीच नाही. हा जीव तोडून सांगणार. आता जसं सांगतोय बेंबीच्या देठापासून जीव तोडून सांगणार. व्यासपीठावर असो नाही तर खाली असो जीव तोडून सांगणार. रात्रच्या रात्र जागवेल त्याच्याकरता, त्याचं मुमुक्षित्व जागृत होण्याकरता. पण त्याच्या मुखातून जोपर्यंत येत नाही मला हे पाहिजे आणि मला घालायचंय तोपर्यंत तो त्या ज्ञानाचा अधिकारीच नाही. बाकीचा काही अधिकार त्याला नसू द्या, अक्षर ओळख नसू द्या, परमार्थ कशा संग खातात हे माहीत नसू द्या, माळा कशाला घालायची काहीच माहीत नसू द्या, तरी तो जीव परमार्थाचा अधिकारी झालाय. एवढं तर पहा कमीत कमी अधिकाऱ्यांनी निघाली संख्या वाढवायला. रस्सी वळायची असेल ना पुढं वळीत येत मागं सुटत चालली रस्सी. वारे रस्सी वळणार आहे. आधी पहिली मागं गाठ मारायची असते मग पुढं वळायची असते. बाबांनी बळ नाही कोणाला दिलं. आणि जरी समजा कोणी घेऊन आलं जामीन असल्याशिवाय बाबांनी कोणालाच अनुग्रह दिला नाही. आणि शिवाय जबाबदारी अधिकाऱ्यावर टाकायची. आम्हाला सांगायची भाऊ नुसतं देऊ नका, काय करा करून घ्या, करून घ्या, त्यांच्याकडून चिंतन करून घ्या. बरं मला सांगा चिंतन करून घ्या म्हणजे हे सांगण्याच्या मागचं कारण कधी कोणी शोधलंय की नाही मला माहित नाही. पण मी शोधलो, शास्त्राच्या आधारे शोधलो. शास्त्रामध्ये एक कृतोपासक भक्त सांगितला विचारसागरमध्ये आणि एक अकृतोपासक भक्त सांगितला. कृतोपासक भक्त ज्याची मागील अनंत जन्माची निष्काम पुण्याई आहे, ज्याच्याकडून विवेक वैराग्य साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे, पण फक्त आणि फक्त गुरुकडून महागत्याचा उपदेश व्हायचा राहिला आहे, अशा प्रकारचा जो आहे ना त्याला म्हणतात कृतोपासक भक्त. त्याचं तो कधी नाही जन्मांतर फेर नाही होणार तो. आणि धरून आणलेला जो आहे तो अकृतोपासक भक्त याची पुण्याई नावालाही नाही, नावालाही नाही. उगाच तेवढ्या वातावरणात आलाय म्हणून तयार झालाय तो अकृतोपासक. पण त्याचंही पुण्य तयार होण्याचं आहे बरं का साधन. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग त्याला नाम दिले ना, त्या नामानेच पुण्यही तयार होईल, नामानेच साधन मुमुक्षुत्व जागृत होईल आणि साधनेनं स्वरूप गाठील तो. असा अन्वय आणि व्यतिरिक्त पद्धतीद्वारे तू याचा अनुभव घे. अशा प्रकारचा विषय ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी महाविष्णूंनी सांगितला. भजन थोडंसं भजन घ्या. गोविंद गोविंद गोपाल भज गोविंद गोविंद गोपाल.
दुसऱ्या स्कंदामध्ये आपण थोडंसं पाहू. श्रीमद भागवत महात्म्यामध्ये आपण पाहिलं देवर्षी नारदांची भक्तीची भेट झाली. त्याच्यामधून तात्पर्यार्थ काय करायचा की वृंदावनासारख्या ठिकाणी भक्ती अतिशय भराला आलेली आहे, पण त्या भक्तीमध्ये ज्ञान आणि वैराग्य नाही. ती जागृत करण्याचं काम नारद आणि नारदाच्या गादीवरच्या व्यक्तींनी करायचं आहे. गोकर्ण उपाख्यानामध्ये पाहिलं की एका पिशाच्च योनीमधल्या माणसाचा जर त्या ठिकाणी उद्धार होतो तर जिथे जागते आपण त्या ठिकाणी चैतन्याचे पुतळे भागवत कथा श्रवण केल्यानंतर उद्धरून जाणार नाही काय? प्रथम स्कंदामध्ये त्या ठिकाणी शौनकादिक ऋषींनी सुतांना प्रश्न करून त्या ठिकाणी भागवत सांगावं अशी विनंती केली. त्याच्यामध्ये भगवंताच्या अवतारांचं वर्णन विभिन्न त्या ठिकाणी जी 24 अवताराचं वर्णन त्या ठिकाणी केलं. व्यास महर्षींना असंतोष निर्माण झाला. नारद महर्षींनी त्यांचा तो असंतोष दूर करून भागवत रूपी पुराण निर्मितीचा उपदेश केला. त्याच्यामध्ये नारदांचं पूर्वचरित्र सांगितलं गेलं, पण आपण ते पाहिलेलं नाही. दासीपुत्र म्हणून नारद आणि त्यांना संतांची संगती घडल्यानंतर आणि त्यांचा त्या ठिकाणी उद्धार होऊन आणि मग देवर्षी नारद म्हणून पुढच्या अवतारामध्ये त्या ठिकाणी ते अवताराला आले. हा भाग त्या ठिकाणी पहिल्या स्कंदामध्ये राजा त्या ठिकाणी अश्वत्थाम्यानं द्रौपदीच्या पुत्रांना मारलं आणि त्यानंतर अश्वत्थाम्याची मानहानी त्या ठिकाणी अर्जुनाकडून झाली. त्यानंतर परीक्षितीचं गर्भामध्ये रक्षण त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं केलं. भगवान परमात्मा त्यानंतर पुन्हा आपल्या राज्यामध्ये द्वारकेला निघून गेले. त्यावेळेला द्वारकेतल्या लोकांनी त्याचं यथोचित स्वागत केलं. त्यानंतर इकडे परीक्षितीचा जन्म, परीक्षिती कलेप्रमाणे मोठा झाल्यानंतर पाची पांडवांचं स्वर्गागमन, त्याला राज्यावरती बसून कलीचं आगमन, त्या कलीला शिक्षा, त्यानंतर पुन्हा राजा परीक्षिती जलसंधाचा मुकुट घालून शिकारीला गेलेला असताना शमिक ऋषींचा झालेला अपमान, शृंगी ऋषीनं त्या ठिकाणी दिलेला शाप, 7 दिवसामध्ये मृत्यूकाल येणार आहे. तुम्हाला आपल्याला सुद्धा 7च दिवसात आपण मरणार आहे. 8वा दिवस नाही आहे आपल्याकडनं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 8वा दिवस आहे कोणता? नाही. याच्यापैकी एकाच वाराला आपण मरणार आहोत. आपण मरणार म्हणजे आपण मरणारातले नाही, हाच उपदेश शेवटी लक्षात येऊन आणून दिलेला शुकमुनीने. मरणारे आपण नाही, देह मरणार आहे. मी देह आहे का? नाही. अशा पद्धतीनं पहिल्या स्कंदामधलं सगळं वर्णन आहे. दुसऱ्या स्कंदामध्ये भगवंताच्या विराट स्वरूपाचं वर्णन आहे. त्यानंतर ती आपण न पाहता इच्छेनुसार विभिन्न देवतांची कोणत्या कोणत्या देवतांची उपासना कोणत्या कोणत्या कारणाकरता करावी हा आपण भाग पाहिला. राजाचा सृष्टीविषयक प्रश्न आणि शुकदेवांची कथेला सुरुवात. गंगा तीरावरती शुकमुनी आणि राजा परीक्षितीला कथा सांगण्याकरता आले आणि त्याच्यानंतर भगवंताच्या लिलावतारांच्या काही कथा आणि राजा परीक्षितीचे विविध प्रश्न, त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचं भगवत धाम दर्शन आणि भगवंताच्या द्वारा चतुश्लोकीचारी भागवताचा उपदेश आणि भागवताची 10 लक्षणं असा द्वितीय स्कंदाचा विषय पूर्ण झाला. असे 2 स्कंद झाल्यानंतर तृतीय स्कंदाला त्या ठिकाणी सुरुवात होते. त्याच्यामध्ये उद्धव आणि विदुर यांची भेट होते, कारण महाभारताचा युद्धाच्या वेळेला विदुर काका मात्र त्या युद्धाच्या वेळेला तिथे नव्हते. सत्य कटू असतं. धृतराष्ट्राला पांडू, धृतराष्ट्र आणि विदुर हे 3 भाऊ. त्याचा पूर्व इतिहासामध्ये मी जात नाही. धृतराष्ट्र हा जन्मांध होता. पांडू ऋषी शापानं त्या ठिकाणी मारला गेला, मेला गेला आणि दोघेच उरले, धृतराष्ट्र आणि विदुर. या तिघांची निर्मिती सुद्धा व्यासांपासून झालेली, कारण ज्या वेळेला भीष्म पितामहांनी प्रतिज्ञा केली होती ती अशी केली होती की कशामुळे केली होती त्याचं कारण असं होतं. शंतनू नावाचा राजा, त्याचे वडील एक त्या ठिकाणी विस्तारात खूप होईल त्याच्यामुळे सांगावं की नाही असं वाटतं. तर ठीक आहे, त्या शंतनू राजाकरता
स्वतः करता त्या ठिकाणी पत्नी करायची, पण शंतनू राजाने इच्छा प्रदर्शित केली म्हणून, आणि तिने सांगितलं की माझ्या पुत्राला राज्य प्राप्त होणार नाही, भीष्मालाच त्या ठिकाणी राज्यावर बसवलं जाईल. तेव्हा त्यावेळेला या भीष्माने प्रतिज्ञा केली, तेव्हा त्याचं नाव देवव्रत असं होतं की मी अजन्म ब्रह्मचारी राहील. पित्याच्या सुखाकरता अजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली. त्यावेळेला देवतांनी पुष्पांचा वर्षाव केला आणि त्याचं नाव भीष्म असं पडलं. ध्यानात घ्या. मग आता कुळाचं कसं होणार म्हणून व्यास महर्षींनाच त्या ठिकाणी मत्स्यगंधेनं बोलवलं आणि सांगितलं कुळाची निर्मिती करा, कुळाला एक वारसदार पाहिजे. या दृष्टिकोन व्यासांनी सांगितलं ठीक आहे, मी समाधी स्थितीमध्ये थोडा विद्यमान होतो आणि त्यावेळेला मी दृष्टी समाधीतून उत्थान करून त्याच्यावरती त्या स्त्रीवरती दृष्टी टाकेल आणि त्यावेळेला त्यांना गर्भधारणा होईल. ह्या विचारानं व्यास महर्षी ध्यानस्थ बसलेले असताना पहिल्यांदा त्या ठिकाणी ज्या काशीराजाच्या 3 मुली त्या ठिकाणी युद्धामध्ये जिंकून त्या मुलींना घेऊन आला होता, त्याच्यामधल्या जी अंबिका आहे तिनं मनापासूनच त्या ठिकाणी ती म्हटली मी शिशुपालाला मनापासून वरलेलं आहे, तर भीष्माने तिला तिथेच सोडून दिलं होतं. पण अंबिका आणि अंबा आणि अंबालिका ह्या दोघींना त्या ठिकाणी घेऊन आले होते. मग सत्यवतीनं त्या ठिकाणी काय केलं, तिचंच नाव सत्यवती मत्स्यगंधेचं, त्या सत्यवतीनं व्यास महर्षींना आणि त्या ठिकाणी आपला पुत्र व्यास महर्षी, तिचा पुत्र आहे पराशर ऋषीपासून तिला झालेला हा पुत्र आहे. तर व्यास महर्षी जो आहे या व्यास महर्षींच्या समोर पहिल्यांदा आंबेला ज्या वेळेला पाठवलं आणि सांगितलं जा त्यांच्या दर्शनाला, तिने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. व्यासांनी आपली दिव्य दृष्टी त्या ठिकाणी समाधी स्थितीतून उत्थान दशेची येऊन दिव्य दृष्टीनं तिच्याकडे पाहिलं, पण त्यांचं तेज जे नेत्रामधलं ते तिला सहन झालं नाही. गर्भधारणा झाली खरी आंबेला, परंतु त्या ठिकाणी पांढरे फटक पडली ती, म्हणून तो पांढरा फटक असा जो जन्माला आला त्याचं नाव पांडू असं ठेवण्यात आलं. पण त्याच वेळेला असं झालेलं ज्या वेळेला सत्यवतीच्या ध्यानात आलं, अरे रे तिला हे तीज पेलवलं नाही. मग तिनं अंबालिकेला पुढं केलं. अंबालिकेला पुढं केल्यावर व्यासांनी दृष्टी उघडून त्या अंबालिकेकडं पाहिल्याबरोबर काय झालं, तिलाही ती पहिल्या घटना चुकली सांगायची. पहिल्यांदा डोळे झाकले तिचे आंबेचे, म्हणून आंधळा धृतराष्ट्रपोटी जन्माला आला आणि अंबालिकेच्या वेळेला ते तेज सहन न झाल्यामुळं पांडू जन्माला आला. मग ह्या दोन्हींचं असं होणार आहे हे पाहून एका दासीला नियुक्त केलं आणि दासीला पाठवलं आणि त्या दासी मात्र जरी कर्माने दासी होती परंतु साधनेने मात्र पवित्र चित्ताची ते तेज धारण करणारी अशी होती. तिने अत्यंत विनम्रपणे ते तेज धारण केलं कोणी, त्या दासीनं, आणि तिच्या पोटी जन्माला आला तो विदुर. ठीक आहे, इथपर्यंतच थांबू. 3ऱ्या स्कंदाला आपण सुरुवात करायची आहे, तर तिथे आपल्याला वेळ आपली लागलेली आहे. उद्याला आपण ती कथा जो भाग आहे 3ऱ्या स्कंदातला जो जसा होईल तसा, 2 स्कंदातला 4 दिवस गेले आपल्या 2 स्कंदातल्या कथांचा उल्लेख करता करता अध्यात्म थोडंसं जास्त सांगितलं गेलं, पण काही हरकत नाही. आपण आज या ठिकाणी थांबूया. चल. कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदना, 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 कृष्ण
तुझा विसरला. नरके मुक्ती आणि संपदा संत विसरा. तुका म्हणी गर्भवासी, तुका म्हणी गर्भवासी. ज्ञानदेव तुकाराम.